सद्गुरू मंडळी सीताराम, तुमच्या सर्वांच्या आत्मस्वरूपी श्रीरामांना माझा हेतूनच नमस्कार. बहुतांशी जण 16 सोमवाराचं व्रत करताना काही चुकी करत आहेत. भरपूर जणांचे काही प्रश्न होते. म्हटलं त्या विषयावरती एक सविस्तर तुम्हाला सांगावं, थोडंसं सविस्तर एक या विषयावरती बोलावं. सर्वात आधी की आता जसं झालं की एकादशी आणि सोमवार एकत्र आल्यानंतर काय करावं, असा भरपूर जणांना प्रश्न आला की एकादशी आणि सोमवार आल्यानंतर आम्ही कोणतं व्रत धरावं. आता हे तो सोप्पाच मार्ग आहे, ह्याच्यात काही कठीण असण्यासारखं नाहीये. तिथे तुम्हाला लाडू हे सांगितलेलं आहे की काही झालं तरी तुम्हाला तो लाडू खायचा आहे. मग तो चुरम्याचा लाडू असू द्या, कशाचाही असू द्या. तिथं असं नाही सांगितलंय की तुम्हाला अमुक अमुकच पदार्थ नसेल तर मग तुम्हाला दोष लागेल. असं सत्यनारायणामध्ये सांगितलेलं आहे की बाबा हा पदार्थ नसेल तर तो पदार्थ तुम्ही वापरू शकता. आपण एकदम सोपं उदाहरण घेऊ की आता एखाद्याचं श्राद्ध करायचं आहे. श्राद्ध करताना तो व्यक्ती एकादशीला वारलेला आहे. मग आता एकादशीला वारलेल्या व्यक्तीचं श्राद्ध भाताच्या पिंडाने नाही करता येणार. मग तिथं भगरचं जे काही पिंड असतं, म्हणजे भगरचं जे आणि बनते, भगर जी काही बनते उपासाला, त्याच्या पिठाणी तिथं पिंड बनवलं जातं आणि त्याच्याने त्याला जे काही त्याचं पिंडदान असेल ते केलं जातं. मग तो एकादशी पालन करत असो किंवा नसो तो व्यक्ती, पण तरी त्याचं जे काही पिंडदान तो एकादशीला वारला म्हणून ते त्या भगरच्याच पिठीने केलं जातं. त्यामुळे इथं पदार्थाच्या पेक्षा ती कृती होणं प्राधान्यता आहे. मग लाडू तुम्ही शेंगदाण्याचा आणि गुळाचा बनवून जरी खाल्ला तरी काही हरकत नाहीये. इथं फक्त उपवास कसा सुरू होईल, जसं आपण एकादशीचा आदल्या दिवशी दशमीपासूनच उपवास सुरुवात करतो, म्हणजे एक भुक्त राहतो, दुपारचंच खातो, रात्रीचं खात नाही. त्याच्यानंतर पूर्ण एकादशीमध्ये व्यवस्थित एकादशी व्रताचं पालन करून त्याच्यानंतर द्वादशीला देखील आपण काय करतो की द्वादशीच्या वेळेला आपण पूर्णपणे म्हणजे द्वादशी येते तेव्हा दुपारचंच खातो, द्वादशीला रात्रीचं खात नाही. याही वेळेला सोमवारचं तसंच होईल की समजा एकादशी आणि सोमवार जर का एकत्र आला तर तसंच व्रत पालन करायचं जसं पूर्ण एकादशीचं आहे. मग फक्त एवढंच की बाबा संध्याकाळी जो उपवास सोडायचा पद्धतीचा आहे, जो सोमवारचा उपवास आहे, की मी सोमवार जो उपवास सोडण्याच्या दृष्टिकोनाने एक लाडू बनवला, म्हणजे काय जे 3 लाडू सांगितलेले त्यातून एक लाडू मी जो काही माझ्या पुरताचा आहे, किंवा 3च लाडू तुम्ही हे जे शेंगदाणा आणि गुळाचे बनवले तरी काय हरकत नाही, तो लाडू बनवून मी खाल्ला. हा सोपा मार्ग आहे. या विषयामध्ये संभ्रम नको. त्यामुळे या विषयावरचा जो संभ्रम होता तो मी मिटला असं विचार करतो. कारण की भरपूर माता भगिनींचे किंवा भरपूर पुरुषांचे या विषयावरती सातत्याने प्रश्न होते त्यामुळे. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा एक असं की नक्तव्रत. आता या विषयावरती बोलत असताना भरपूर जणांचं असं होतं की आम्ही निर्जल व्रत करतोय. आता इथं निर्जल व्रत करण्याचा काहीच संबंध येत नाही आणि काही संबंधच नाही त्या निर्जल व्रताचा, धड अर्थच नाही त्याचा. नक्तव्रत तिथं सांगितलेलं आहे की तुम्हाला दिवसभर उपाशी राहायचंय आणि संध्याकाळी तुम्हाला ते चुरम्याचा लाडू वगैरे खाऊन उपवास सोडायचा आहे. त्यामुळे त्यात मी निर्जल करतेचा अर्थ काय बनला, सकाळी 6 वाजल्यापासून मी चालू होणार आणि त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर म्हणजे पूर्ण जेवण वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मी पाणी पिणाराचा अर्थ काय. निर्जल व्रताचा अर्थ असा असतो की तो आदल्या दिवशीपासून स्टार्ट होतो, जसं एकादशी चालू होतं, दशमीच्या रात्रीपासूनच निर्जल चालू होतो आणि तो डायरेक्ट द्वादशीच्या सकाळी निर्जल उपवास सुटत असतो. इथं तुम्ही नक्की 24 तास कधी कंप्लीट केले, कारण कुठल्याही आपल्या ऋषीमुनींनी धर्मशास्त्रकर्त्या व्यक्तीने खूप विचार करून एखादी गोष्ट केलेली आहे. त्याला वाटतंय म्हणून त्यांनी केलेली नाहीये. इथं तुम्ही काय करता की तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही करायला जाता. नक्तव्रत सांगितलं तर नक्तच करायचं. मग त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी डोकं लावून तुम्ही म्हणाल निर्जल बिरजल करायचं, हिचं ऐकलं म्हणून मी करते, असला मूर्खपणा करायचा नाही. मेजर थोडं पुढे या विषयावरतीच बोलणारच आहे. पण असलं काहीही मूर्खपणा काही करायला जायचं नाही. नक्तव्रत सांगितलं तर नक्तच करायचं. कारणही एकदम लॉजिकली स्पष्ट करतो मी. समजा जर का तुम्ही दर सोमवारी तुम्ही निर्जल उपवास करताय, एकतर तो निर्जल उपवास पूर्ण 24 तासाचा नाही, ह्याच्यामुळे बॉडी पूर्ण डिटॉक्स पण होणार नाही, म्हणजे धड ना हिकडचं ना धड तिकडचं असं झालं. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की तुम्ही दर आठवड्याला असा व्रत निर्जल करत गेले तर बॉडी खराब होऊन जाईल तुमची, त्याला त्रास होईल. कारण निर्जल एकादशीचं व्रत जरी प्रत्येक एकादशी जर का निर्जल पकडायची असेल किंवा प्रदोष काल शिवशंकरांच्या उपासकांना पकडायचं असेल तर ते 15-15 दिवसाच्या गॅपनी आहे. मग ते बरोबर बॉडीला बॅलन्स करण्यासाठी आपलं डोकं लावायचं नाही तिथं की मला काय वाटतंय. तिथं जे सांगितलेलं आहे पोथीमध्ये त्याच अनुसार आपण करावं. जे नक्तव्रत सांगितलेलं आहे ते नक्तव्रतच तिथं करावं, हे सदैव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर IQ माहितीवरनं सगळं काही काम करणं हे विशेष. मी जे तुम्हाला आधी म्हटलं, ही बोलली म्हणून मी करते, तो बोलला म्हणून मी करते, अमुक बोलला म्हणून मी करते किंवा करतो, अशातली जी काही गोष्ट असते ना ही थोडीशी कमी करायला लागते. कधी ना कधीतरी गुरु सानिध्यात जाऊन एखाद्या मार्गदर्शकाकडे जाऊन त्याला विचारावं की मी काय करणं योग्य आहे का, ही करत होती म्हणून मी करायला घेतला. अरे मग तुम्ही तुमची बुद्धी कधी वापरणार. तुम्हाला ईश्वराने वेगळी बुद्धी दिली तर तुम्ही गुरु सानिध्यात जावं, तुम्ही वाचन करावं आणि त्याच्यानंतर कृती करावी. कारण मी जसं तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं महालक्ष्मी अष्टकमच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की प्रश्न विचारच्या 3 पद्धती असतात.
तुम्ही एखादी गोष्ट आचरणात आणण्याच्या आधी ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, ज्या 3 पद्धती मी तुम्हाला आधी सांगितलेल्या होत्या. त्यामुळे IQ माहितीवर बिलकुलही चालू नका. कारण मी एकच गोष्ट सातत्याने बघितलंय, काहीतरी तुम्ही जाणार, कोणाचा तरी व्हिडिओ बघणार, अमुक धमुक करणार, हे जे प्रश्न जाऊन त्याला विचारणार, त्याला काय माहिती आहे, आणि काही लाज पण नाही वाटत आपल्याला की आपण कोणाचा तरी दुसऱ्याचा प्रश्न उचलून दुसऱ्याला विचारतोय. आणि ज्याच्याकडे बघितलं त्याच्याच कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारून घ्या ना, सोपा पर्याय होऊन जाईल. दुसऱ्याला जाऊन विचारायचा काय संबंध. आणि एवढंच नाही, साधं व्यावहारिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण हेच करतो की ह्याचं काहीतरी असेल तर त्याला जाऊन विचारतो ह्याचा अर्थ काय. अरे ज्याने बोललं त्यालाच जाऊन विचारायचं असतं. आणि IQ माहितीवर चालत असताना तो व्यक्ती काय पात्रतेचा आहे, त्याने काय केलेलं आहे, त्याचं अध्ययन काय आहे, एक सारासार विचार असावा की नाही थोडा तरी, की बाबा तो व्यक्ती IQ माहितीने मी करते तर हे मला कितपत योग्य आहे, किंवा मला ते किती फलदायी ठरेल, किंवा हे मी करणं किती योग्य आहे, माझ्या पद्धतीने किती करणं योग्य आहे, हे लक्षात ठेवावं. आणि IQ माहितीवर कुठल्याही गोष्टी होत नाही. वाचन सातत्याने गरजेचं आहे, आत्मचिंतन गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर ऐकायचं आहे. ते तसंच आहे की पुसलेल्या फडक्यातून जे पिळलेलं पाणी असतं ती IQ माहिती असते, की त्या व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव तो सांगत असतो. त्या वैयक्तिक अनुभवाने आलेल्या गोष्टींनी त्याच्या मनन केलेली. आत्ता पण मी हे जे बोलतोय ते मी सुद्धा तसंच बोलील, कारण मी जसं आत्ता म्हटलं भरपूर जणांचं तुम्ही ऐकून करता, मी या गोष्टीवर बोलत असताना खूप मनन चिंतन करून मग त्यातून जे निघालेलं आहे, किंवा मला गुरु सानिध्याने जे प्राप्त झालंय, किंवा वाचनातून जे प्राप्त झालंय, मग ते मी तुम्हाला सांगतो. आणि त्यात अनुभव सुद्धा एवढंच नाही, माझं वाचन, अनुभव, आत्मचिंतन, गुरु सानिध्याने या सगळ्याला एकत्र करून मी एक गोष्ट करून सांगतोय. एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण गेलं पाहिजे आणि मग एखाद्या गोष्टीवर आपण आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुढं जात असताना आणखीन एक की व्रताचे नियम, याच्यावर पण विशेष मला असं वाटलं की बोलावं. की व्रताच्या नियमामध्ये तुम्ही रोजच कांदा लसूण खाताय आणि रोजच काहीही करताय, एक दिवस नाही खाल्लं म्हणून असं नाहीये. तुम्हाला कांदा लसूण पूर्ण सोडून टाकायचं आहे, हे लक्षात घ्या आधी. जेवढे 16 सोमवार आहेत तुमचे, 16च्या 16 सोमवारामध्ये मग त्यामध्ये जेवढे दिवस येत आहेत मागचे पुढचे, कारण तुम्ही व्रत घेतलंय ना. व्रताचा अर्थ काय आहे की आता तुम्ही ते व्रत घेतलंय, त्या अनुष्ठानामध्ये आहात म्हटल्यानंतर तुम्ही ते सातत्याने राहायचंय. एक दिवसाचं नाटक नाही तिथं की बाबा सोमवाराला म्हणून चला उठून सुरुवात करा वगैरे वगैरे, अमुक अशा गोष्टी करायच्या नाही आहेत तिथं. तुम्हाला जेव्हा कुठलीही गोष्ट शिस्तबद्धतेने करायची म्हटल्यावर शिस्तबद्धतेने करायची आहे. कारण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, कारण माझ्याकडं कुठल्याही गोष्टीचं किंवा धर्म कुठल्याही गोष्टीने असा चालत नाही की थोडंसं कॉम्प्रोमाइज करून तो शिस्तबद्धतेनेच चालतो. या सगळ्या केलेल्या आपण लावलेल्या गोष्टी आहेत आणि आपण आपल्या बुद्धीने आकलन केलं, कल्पना केलेल्या गोष्टी असतात की थोडंफार चला कॉम्प्रोमाइज करू, अमुक करू तमुक करू. त्यामुळे कुठलीही गोष्ट कांदा लसूण न खायला सांगितलं, आता पूर्ण वेळ खायला नाही सांगितलं. आता हे लहान बाळासारखं शिकवत बसावं लागणार नाही की आता एक दिवस नाही खायचा आणि 2 दिवस, असा नाही प्रश्न. जेवढे 16 सोमवार करत असताना जेवढे 6 महिने येत असतील, 5 महिने असतील, 4 जेवढे काय महिने येत असतील तेवढा अख्ख्या महिनाभरच सोडून द्यायचंय. म्हणूनच सांगितलंय की सारासार विचार करून ते व्रत घ्यावं. म्हणून मग सत्यनारायणासारखे व्रत दिलेले आहेत, कारण की त्यांना माहिती आहे ह्यांना काही व्रत जमणारच नाहीये, त्यांना काही व्रत करताच येणार नाही, ह्यांची वेगळीच समस्या असेल. त्यामुळे सत्यनारायणासारखे व्रत दिले आहेत की महिन्यातून एकदा कर, मग सातत्याने हळूहळू फळ भेटतं. आणि अशी व्रत करायला जाताना मी तुमची श्रद्धा कमी होऊ देत नाहीये. माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट मनमानी आचरणाने करायला जाता ते अयोग्य असतं. तुम्हाला असं वाटतं की मला जे वाटतंय तेच बरोबर आहे, बाकीचं त्याच्या पलीकडे काही नाही, ही गोष्ट असते, ही सगळ्यात चुकीची असते. तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर एक विचार करायचा असतो की बाबा का सांगितलं असेल, कशामुळे सांगितलं असेल आणि किती वेळ सांगितलं, सहजच माहिती तुम्हाला कळाली पाहिजे. त्यामुळे कांदा लसूण न खाणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं असेल, सतत अभ्यास करणं असेल, चिंतन करणं असेल. कारण नुसतं व्रत करायचं नाहीये दिवसभराचं, नुसतं व्रत झालं एवढंच नाहीये. तुम्हाला ते व्रत करत असताना दिवसभरात शिवपुराण असेल, लीलामृत असेल, याचं वाचन करायचंय. मी पारायण म्हणत नाहीये, परत एकदा सांगतो खास करून. वाचन म्हणजे त्या गोष्टीचं तुम्ही वाचलं, त्याला समजून घेतलं आणि समजल्यावर त्यावर चिंतन करताय आणि मग पुढे जाताय. तुमचं आचरण पूर्णपणे विसंगत होत चाललेलं आहे, तुम्हाला कळतच नाहीये. कारण इथं जर का तुम्ही विसंगत आचरण कराल तर त्याचं फळद्रूप ते होणार नाही. तुम्हाला भौतिक फळ मिळेल, पण जे काही आध्यात्मिक फळ हवा असेल तुम्हाला, किंवा जे काही आध्यात्मिक उन्नती हवी असेल ती भेटणार नाही. भौतिक फळाची जी काय अपेक्षा केली ती यात कदाचित भेटून पण जाईल, काय धन किंवा पुत्र पौत्र किंवा अमुक धमुक असं सगळं काय भेटून जाईल जे अशाश्वत आहे. पण जी शाश्वत भगवत प्रेम आहे, जी शिवशंकरांचं प्रेम आहे, ते लाभणार नाही. हे सदैव लक्षात ठेवा, कारण हे सगळ्या ह्याच्या पलीकडचा विषय आहे, जो प्रेम विषय आहे. त्यामुळे ते प्रेम लाभावं म्हणून तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्यांचं सातत्याने चिंतन डोक्यात ठेवावं लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. तुम्ही नुसतं एक दिवस केलं आणि मग झालं असं करून कुठलीही गोष्ट होत नाही तुमचं. आणि वाचनच करत नाही तुम्ही लोक, डायरेक्टली नुसते प्रश्न मूर्खासारखे खंडीवर प्रश्न. मी मागच्या वेळेला सांगितलं 3 पद्धतीच्या गोष्टी असतात. प्रश्न विचारण्याच्या आधी वाचन तर असावे की नाही त्याच्या पद्धतीचं, काहीतरी मी त्याच्या मागचं पुढचं काहीतरी वाचलं आणि मग मी प्रश्न विचारतोय. आपल्याला ना मागचं माहिती ना पुढचं माहिती, उचलली जीभ लावले डाळ मूर्खपणा करून यायचा मग हेही प्रश्न करत असताना. त्यामुळे आपण त्याला जेव्हा
जेव्हा आपला वैयक्तिक प्रश्न पडतो तेव्हा 4 पोथी विकत आणा. सोपं. मला 1 पोथी दिसली म्हणून मी पोथी नाही, 4 प्रकाशांच्या पोथ्या आहेत, मी 4 प्रकाशांच्या पोथ्या घेऊन. तुम्हाला काही जड झालं का त्या पोथ्या घेणं? आजकालचे लोक 500-500 रुपयाच्या अमुक गोष्टी बाहेरून मागून खातात ना, मग तुम्हाला 10 रुपयाच्या 15 रुपयाच्या पोथ्या घेणं जड झालं का? तुम्ही त्या 4 पोथ्या विकत आणायच्या आणि 4 पोथ्या विकत आणून 4ही पोथीतले नियम वाचायचे. ह्याच्या पलीकडे आजकाल तुम्हाला ते चॅट जीपीटी वगैरे वगैरे गोष्टी आहेत, त्याला पण थोडंफार विचारायचं. त्यालाही नसेल जमत, आता नाहीच आहे. सगळ्यात सोपा मार्ग तर गुरुला जाऊन विचारावं की बाबा योग्य व्यक्ती आहात, मी तुमच्याकडे जाऊन बसतो, त्याच्या आधी मी विचार करतो. व्रत सुरुवात झाल्यानंतर प्रश्न पडताय त्याचा अर्थ मूर्खपणा कोणाचा आहे तुम्हीच विचार करा. मला त्याच्यावर काही बोलायची गरज नाहीच आहे. तुम्हाला कळालं की मला नक्की काय म्हणायचंय, झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतोय म्हटल्यावर अवघडच गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट असते, याच कृतीने चालत असताना अहंकार येणं की मी व्रत करते तर मी का अमुक करू, माझं व्रताचं काम चाललंय, मी माझे कामं सोडून साईडला राहणार, तुम्ही तुमचे काम करा. ही जी अहंकार वृत्ती आहे सगळ्यात वाईट आहे. कारण ही अहंकार वृत्ती तुमच्या अख्ख्या व्रतावर पाणी फिरवून टाकते, सगळं व्रत तुमचं वाया घालवते. कारण तुम्ही ते व्रत करत असताना त्या व्यावहारिक कामांना टाळून ते व्रत करणं ह्याला काही अर्थ बनत नाही. तुम्ही असं दाखवणं की मी ज्या मोठी भक्ती वगैरे करते किंवा करतोय ह्याच्याने काही अर्थ बनत नाही. ते कामं करून मग ते करायचं असतं. टेंबे स्वामींचं एकदा उदाहरण भेटतं आपल्याला. टेंबे स्वामी देखील असेच अनुष्ठान करत असताना जेव्हा त्यांचं पत्नीचं मूल वगैरे ते वारलं, त्याच्यानंतर जेव्हा दत्तात्रयांचं क्षमा याचना करावी म्हणून त्यांनी जे काही पुढचं व्रत केलं त्याच्यामध्ये देखील त्यांनी 15 दिवस स्वतःचं जे काही व्रत केलं तर त्याच्यामध्ये स्वतःचे कामं करत असताना घरातले या सोबतच त्यांनी ते व्रत देखील केलं. ते जी काही क्षमा याचना होती ती देखील केली. तसंच करायचं असतं हे सदैव लक्षात ठेवा. अहंकार वृत्ती येऊ नये, कारण हा एका प्रकारचा अहंकार आहे की मी करतोय म्हटल्यानंतर तू कशाला मला मध्ये येऊन ऐकवतो. हा एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर ते कळतं, पण मी माझे 4 कामं बाजूला सोडायचे आणि मग ते करत बसायचं ह्याला काही अर्थ म्हणत नाही. सगळे कामं हळूहळू पूर्ण करायचे आणि एकदा व्यवस्थित शांत चित्तेने बसायचं. उगाचच अर्ध काम सोडलं, अर्ध इकडं. आणि मग जर का होत नसेल ना तर नियोजनपूर्वक चालावं की मी लवकर उठून व्यवस्थित एक नियोजन करून चालेल, हे किंवा चालेल किंवा चालतो हे तुम्हाला सोयीस्कर पडेल. आणि त्याच्यानंतर अज्ञानाच्या पोटी एक गोष्ट सातत्याने जन्माला येते की मी मंदिरात करू की घरात करू. हा प्रश्न तर सातत्याचा आहे. मी अमुक ठिकाणी मंदिरात चालू केलं होतं, मग आता घरात करू. हा प्रश्न क्षुल्लक आहे, हा खूप मूर्खपणाचा प्रश्न आहे. थोडक्यात मी सांगतो, आपल्यावरून जग ओळखायला शिका, आपल्यावरून देवालाही ओळखायला शिका. समजा एक उदाहरण दिलं, तुम्ही एखाद्याला काहीतरी सामानामध्ये सामान घेतलं आणि त्यात एक पिशवी, त्या पिशवीमध्ये एक सामान भरून दिलं आणि ती पिशवी समोरच्याला दिली. आता ती पिशवी दिल्यानंतर त्या व्यक्तीने त्या सामान काढून घेतलं, पण तुमच्या मनात असेल ना ती पिशवी मला परत द्यावी. तसंच इथं पण आहे, त्यांनी पण तुम्हाला पिशवी दिली की तुम्हालाही तसं असेल आणि त्यालाही तसंच असेल की ती पिशवी आम्हाला रिटर्न भेटावी. तसंच इथं आहे. तुम्ही स्वतःवरून जग ओळखायला शिका, म्हणजे सोयीस्कर होऊन जातं, काही टेन्शन राहत नाही. भरपूर गोष्टीला उगाचच मोठं करून ठेवून काहीही इथं गोष्ट होत नाही. त्यामुळे स्वतःवरून जग ओळखलं की सोपं होऊन जातं. मग आता कुठलीही कृती करताना तुम्हाला एक सारासार विचार सहज करून येतो की बाबा मी कसा सारासार विचार करावा किंवा कशा पद्धतीने चालावं. मग प्रश्नच उद्भवत नाही, असं करू की तसं करू, हे करू की ते करू. मग सोपा पर्याय काय की बाबा मी घरात राहून सुद्धा केलं तरी उत्तम आहे आणि मग मी मंदिरात जाऊन केलं तरी उत्तम आहे. मला 2 दिवस जे पहिले सोमवार होते मी कुठंतरी अमुक ठिकाणी होतो म्हणून मी मंदिरात जाऊन केलं, आता मी अमुक ठिकाणी घरी आहे म्हणून घरात केलं. ह्याचा काहीही दोष नाहीये, हे सदैव लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर जी पुढची गोष्ट येते ती म्हणजे कल्पना, आपली केलेली कल्पना. कारण ही सातत्याने महत्त्वाचा हा त्रास मला वैयक्तिक वाटतो की तुम्ही तुमचीच कल्पना करून बसता की मला परिपूर्ण करायचं आहे, परफेक्ट करायचं आहे. असं करायला जाऊच नका. तुम्ही कधी सुद्धा परिपूर्ण आणि परफेक्ट करूच शकत नाही. कुठलीही गोष्ट छान करावी, परिपूर्ण आणि परफेक्ट करायला जाऊच नाही. छान केली तर बरोबर होतं, कारण तुम्ही जी केलेली कल्पना असते ना ती कल्पनाच असते. कल्पनेने तुम्ही काही बनवू शकता, फार स्वतःला मोठे बनवू शकता, पण जी खरोखर एक वास्तविक गोष्ट असते ती एक वेगळीच असते. तुम्ही कितीही बघा, एखादी गोष्ट समजा तुम्ही कणिक एखादी मळताय आणि कणिक मळताना तुम्ही इमॅजिनेशन मध्ये बनवलं की माझी कणिक एवढीच मऊ बनेल किंवा अमुक अमुक बनेल, पण ती सत्य होत नाही. ती 2-4 दिवसांनी बनते किंवा 2-4 दिवस आधी बनलेली असते किंवा मागं बनली तशी आत्ता बनावी. हेच सत्य असतं आणि हेच सहज मान्य करायचं असतं. म्हणून समर्थांनी म्हटलं प्रारब्धावर येऊन सहज आपलं शरीर ठाकलं पाहिजे. उगाचच हे जे घेतलेलं टेन्शन असतं ना ह्याच्याने काही निष्पन्न होत नाही, हे सदैव लक्षात ठेवा. की मी बाबा आता 2 दिवसांपासून चालू केलं, मग आता मी मोडलं, अमुक झालं तमुक झालं. सारासारे विचार ह्यालाच म्हणत असतात की मी पुढच्या 16 सोमवार जे काही करणार आहे त्याच्यामध्ये किती महिने येतात, त्याच्यामध्ये काय सणवार येतात, मी ह्याचा एक विचार केला. माझ्या मनात एक इच्छा आली आणि मी उचलली जीभ लावली टाळ्याने निघालो, असं करायचं नसतं. हेच तर महत्वाचं आहे की तुम्हाला पूर्ण विचार. आता मी जे बोलल्यानंतर कांदा लसूण बोलल्यानंतर भरपूर जणांना प्रश्न पडला असेल मग कसं करायचं, आम्ही तर एवढे दिवस करत होतो, मग आता पकडायचे की नाही, हा विचार आता तुमचा करणं आहे. ह्याच्याही पलीकडं म्हणून तर म्हटलंय ना की पूर्ण नियम समजून घेऊन मग कृती करायची असते. मग त्याच्यासाठीच वाचन दिलंय. आता परत हा प्रश्नच नको की आम्हाला गुरु नाहीये वगैरे वगैरे नाही. ते त्यासाठीच वाचन असतं, त्यासाठी शोधायचं असतं, जायचं असतं, सातत्याने त्याच्यात राहायचं असतं. हळूहळू कळत जातं. अक्षरशः गीता जरी वाचली असती ना तरी हे सहज कळालं असतं. कारण गीतेमध्येच भगवंतांनी जे व्रताचे नियम काही सांगितलेले आहेत, म्हणजे अनुष्ठानाला बसण्याचे शुद्ध कुशोदक आसन पाहिजे, अमुक अमुक पाहिजे, हे सगळं भगवंतांनी सांगितलेलंच आहे.
म्हणून व्यवस्थित, आता हे बोलल्यानंतर 100% तुम्ही कल्पना करणार की मी जसं म्हटलंय तसं परफेक्ट व्हावं. परफेक्ट होण्यापेक्षा छान होण्याकडे लक्ष द्या. जेवढं छान कराल, जेवढं छान सजवाल, जेवढं छान वेळ काढून किंवा थोडासा वेळ तुमचे घरातले सर्व कामं करून कराल, हे तुमच्यासाठी सोयीस्कर असेल, टेन्शन येणार नाही. कारण टेन्शन घेऊन काही धड नीट होणार नाही, ना परमार्थ येईल ना प्रपंच येईल, दोन्हीही व्यर्थ जाईल. त्यामुळे हे सदैव लक्षात ठेवून कार्य करा. आणि कुठलंही कार्य करत असताना व्यक्ती हळूहळू शिकत असतो. 2 दिवस आधी झालेली चुकी, 2 सोमवार आधी झाली चुकी म्हणून काय 2 सोमवार मी सोडून द्यायचा असा मूर्खपणा करायचा नाही. माझ्याकडून 2 सोमवार आधी चुकी झाली, कळालं मला, ठीक आहे. आता त्याच्यानंतर मी पुढे माझी चूक सुधारते आणि पुढे जाते. आता सुद्धा मी जे बोलते याच्यामध्ये काही लोकांना अहंकार असेल, मी तर त्यांचंच ऐकलं होतं, मी तर त्यांचंच सांगितलं होतं, अमुक केलं होतं, मी का करू, हाच अहंकार असतो. हा सुधरू देत नाही आपल्याला. आणि काय होतं बहुतांशी वेळा, माझं शरीर आणि माझी बुद्धी मोठी झाली आहे ना, म्हणजे मला सगळं कळतं, हा अहंकार म्हणून आपण वाचन करत नाही किंवा आपण गुरु सानिध्यात जात नाही किंवा गुरुसमोर नम्र होत नाही. म्हणजे आपल्याला ते ज्ञानच भेटत नाही. मग त्यामध्ये ईश्वर म्हणतो माझा काय दोष, तूच जात नाही म्हटल्यावर तुझी चुकी, तू सहन कर, मला काही माहिती नाही. कारण मी लावून दिलेले नियम तुला सांगायला व्यक्ती निवडून दिलेले आहेत, मी प्रेरणाही दिलेली आहे तुला ती प्रेरणाही उपजत होत नाही, तुला ती कळतच नाही, तर त्याला मी काय करणार. मग असं ईश्वर बोलून मोकळा होऊन जातो. त्यामुळे हितही जात असताना आपण गुरु सानिध्यात किंवा विद्येच्या सानिध्यात, सरस्वतीच्या पोथीच्या सानिध्यात राहिल्यावर अशा चुका घडत नाही. आणि सदैव लक्षात ठेवा, हळूहळू व्यक्ती शिकतो. 2 सोमवार तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल, पुढच्या एंडिंगच्या सोमवारमध्ये काहीतरी वेगळं वाटत असेल, हळूहळू पुढे जाल, नवीन शिकत जाल. खूपच असं टेन्शन घेऊन केलं ना तर काही होणार नाही, हे सदैव लक्षात ठेवा. असो, आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे श्रद्धावान लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. बाकी दत्त गुरु दिगंबरा, सीताराम.